आणि तिघच्या तिघ वज्रासारखे कठीण असले पाहिजे. भगवान शंकराचं आपल्या भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र सुद्धा त्याच्यावर चाललं नाही पाहिजे. इंद्राचं वज्र सुद्धा त्या ठिकाणी बोथट झालं पाहिजे. असं वज्रासम कठीण असे 3 पूर बनवा. भगवान ब्रह्मदेव म्हणतात पण मग सोन्याचं कोण घेणार, चांदीचं कोण घेणार, लोखंडाचं कोण घेणार? तेव्हा तारकाक्ष म्हणतो की मी सोन्याचं घेणार. कमलाक्ष म्हणतो मी चांदीचं घेणार. विद्युन्माली म्हणतो मी लोखंडाचं घेणार. पण असं पूर पेट्रोल न टाकता, डिझेल न टाकता, गॅस किट न बसवता, गॅस न भरता ते उडलं पाहिजे. अख्खं पूरच्या पूर उडलं पाहिजे. म्हणजे अख्खं शहर असं बनवा सोन्याचं की ते उडलं पाहिजे, चांदीचं असं बनवा की ते उडलं पाहिजे, लोखंडाचं असं बनवा की ते उडलं पाहिजे. आम्ही मनाने कल्पना केली की ते तिथे गेलं पाहिजे. संकल्पावर चाललं पाहिजे, पेट्रोल डिझेलवर चालणार नाही. आता ब्रह्मदेव कसे नाही म्हणतील. ज्यांनी 100 वर्ष पायावर, 1000 वर्ष वायू भक्षण करून, 1000 वर्ष डोक्यावर उलट राहून, 100 वर्ष हातावर, म्हणजे जवळजवळ 2200 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली आहे आणि एवढी तपश्चर्याने ज्यांचं पुण्य अर्जन झालंय, ब्रह्मदेव नाही म्हणू शकत नाही. शेवटी ब्रह्मदेवाला तथास्तु म्हणून आशीर्वाद द्यावा लागला. तर त्या 3 भावांनी त्रिपुरातल्या 3 असुरांना 3 पुरांमध्ये आपली राजधानी बसवली. 3 पूर, त्यांनाच त्रिपुर असं म्हणतात. आता हे शक्ती संपन्न झाले. पण ब्रह्मदेव म्हटले तुम्हाला कधी ना कधी मरावं तर लागेलच ना. मग तुम्हाला मरण कसं पाहिजे सांगा. तर म्हटले आमचा नाश कधी होईल, 1000 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आम्ही 3 पुरं एका खाली एक येऊ. कशा करता? चार्जिंग करण्याकरता. जसं मोबाईल किती महागडा घेतला तर त्याला चार्जिंग करावी लागते. आता तुमची जी पुरं आहेत ती अशी वाऱ्यावर फिरणार, वाहणार, उडणार. मग त्यांना कधीतरी विजेची गरज भासणार, चार्जिंगची गरज भासणार ना. म्हटले मग एका 1000 वर्षानंतर अभिजित मुहूर्त जेव्हा येतं, अगदी 20 मिनिटाचं, त्या अभिजित मुहूर्ताच्या वेळेला आम्ही 20 मिनिटाकरता एका खाली एक येणार. सोन्याचं, चांदीचं आणि खाली लोखंडाचं. 1000 वर्षानंतर 20 मिनिटाकरता आम्ही एका खाली एक येणार. आणि त्यावेळेस जेव्हा भगवान महादेव मोठ्या दिव्य रथामध्ये उभे राहून एकाच बाणाने मारणार, त्याच वेळेस आमचा नाश होणार नाही. जर त्या 20 मिनिटांमध्ये मारलं नाही तर पुन्हा 1000 वर्ष आम्ही मरणार नाही. भगवान महादेवाने आशीर्वाद दिला, तथास्तु. ते गेले निघून आणि म्हटलं आता 1000 वर्ष आपल्याला मरणाची भीती नाही. मग ज्या मी काल बोललो की जे दैत्य लोक असतात, असुर लोक असतात, त्यांची विद्या वादा करता असते, शक्ती दुसऱ्यांना पीडा देण्याकरता असते. तसं मूळ जातीतले असुरच होते आणि त्यांनी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. सामान्य जनतेला सडो की पळो त्रस्त करून सोडलं. हे अत्यंत दुष्ट होते. परंतु यांच्या पुरामध्ये राहणारी जी जनता आहे ती मात्र सात्विक श्रद्धावान होती आणि त्यांच्या पुण्याच्या बळावर मात्र ते जीवन जगत होते. जेव्हा यांनी सर्व देवी देवतांना सर्व की पळो करून सोडलं, त्रस्त करून सोडलं, तेव्हा सर्व देव भगवान महादेवाकडे गेले. नमस्ते पार्वतीनाथ परमात्मन महेश्वर नीलकंठाय रुद्राय नमस्ते रुद्ररूपिणे नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवावय च. भगवान महादेवाची आर्ततेने प्रार्थना केली. महाराज प्रसन्न व्हा, पाही माम आमचं रक्षण करा. म्हणजे कोणापासून? म्हटले 3 त्रिपुर असुर म्हणतात त्यांना, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. आपण जर यांच्यावर प्रहार केला तर त्यांच्यावर प्रहार होत नाही, पण त्यांनी जर आमच्यावर प्रहार केला तर आमचे सर्व देव क्षतिग्रस्त होतात, जखमी होतात. म्हटले त्यांचा नाश करा, नाही तर ते आम्हाला जीवन जगू देऊ शकत नाही. भगवान महादेव म्हणतात मी विनाकारण कोणाला कसं काय मारणार? कारण त्यांच्या मी आता बाण मारला म्हणजे संपूर्ण पूर नष्ट होईल.
आणि त्यामध्ये एवढे 3 जर सोडले, तारकाक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली, तर सर्व जनता पुण्यवान आहे, शिवभक्ती करणारी आहे आणि शिवभक्तीचं पुण्य त्यांच्या पदरी असल्यामुळे त्यांना मी मारू शकत नाही. जनता पुण्य करते, राजा पाप करतोय, पण जनतेच्या पुण्यावर तो सुख भोगतोय म्हटले. म्हणून त्यांचं पाप नष्ट होईल असं काहीतरी करा. एकदा त्यांनी धर्माचरण सोडलं, दुराचरण करू लागले, पापाचा गळा भरला की मी एका बाणाने तिघांचा नाश करणार. तेव्हा सर्व देवी देवता भगवान महाविष्णूकडे आले आणि भगवान महाविष्णूने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका. यज्ञ आरंभ केला आणि त्या यज्ञ कुंडातून हजारो भूत समुदाय प्रगट झाले आणि त्या भूत समुदायाने त्या त्रिपुरांवर स्वारी केली असताना सुद्धा या त्रिपुरासुरांनी संपूर्ण भूत समुदाय नष्ट केलं. म्हटले आता काय करावं लागेल? महादेव म्हणतात असे नष्ट होणार नाही. यांना जोपर्यंत तुम्ही धर्मभ्रष्ट होऊ करत नाही तोपर्यंत यांचं तुम्ही केसाला धक्का लावू शकत नाही. मग धर्मभ्रष्ट करण्याकरता त्या यज्ञ कुंडातून एका मुंडीन नावाच्या व्यक्तीला प्रगट केलं. त्याचं नाव अरिहन असं होतं. 16,000 श्लोकाचं एक भ्रमात आणणारं भ्रमित शास्त्र त्यांनी निर्माण केलं. तोंडावर असा कपडा बांधला, मळाले वस्त्र अंगावर दिले, एक हातामध्ये झाडू दिला आणि देहालाच आत्मा मांडण्याचा त्यांना उपदेश केला. मुंडीन, अरहन नावाचा मुंडीन. आणि त्यांनी सांगितलं जा या त्रिपुरामध्ये जा आणि तिथे स्वैराचारालाच धर्माचरण मानण्याचा तुम्ही उपदेश करा, देहालाच आत्म्या मांडण्याचा उपदेश करा. आणि जेव्हा ते मुंडीन त्या तिघपुरामध्ये आले, सुवर्णपूर, चांदीचं पूर आणि लोखंडाचं पूर, आणि सांगू लागले की अरे गावकऱ्यांनो, लोकांनो ऐका, हे शरीर आहे ना हाच आत्मा आहे. देह ते तोची देव, भोजन ते भक्ती. जेवण करणं म्हणजे काय? भक्ती आहे. आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. जोपर्यंत सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, तोपर्यंत खाऊन पिऊन आनंद करा. अरे मेल्यानंतर काय खायला मिळणार तुम्हाला? असं सांगू लागले. ते विपरीत ज्ञान देऊ लागले. बाकीचे म्हणायचे आमच्याकडे पैसे नाहीत, कर्ज काढा आणि तूप प्या म्हटले. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. अहो म्हटलं मग ते पैसे फेडावे लागतील ना. अरे काय फेडण्याची गरज नाही. तुम्ही एकदा मेले, तुमच्या देहाची 4 चिमट्या राख झाली की पुन्हा तुम्हाला कुठे जाय देह धारण करण्याकरता यावं लागतं, फेडण्याकरता. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. असं उलट ज्ञान देऊ लागले. परंतु जे काही सच्चिल लोक होते ते म्हटले बाबा चल उठ इथून, भागे असे. आम्हाला विपरीत ज्ञान शिकवतो का? तर त्या धार्मिक लोकांनी या मुंडीर अरहनला पळून लावलं. निघून जा म्हटले इथून तू. शेवटी तो भगवान विष्णूकडे आले. म्हटले महाराज आपल्या शास्त्राची जादू त्यांच्यावर चालली नाही, त्यांनी मला पळून लावलं म्हटले. अरे मग एकटे गेले तुम्ही? अरे एकटे जाऊ नका तुम्ही. जो संघ शक्ती कलियुगी, तुम्ही एकट्याने आंदोलन करा, कोणी तुमच्याकडे कुत्र सुद्धा पाहणार नाही. पण तुम्ही एकत्र या सर्वजण आणि आंदोलन करा. शेवटी सरकारचा सुद्धा खबरदारी घ्यावी लागते. सरकारचं सुद्धा लक्ष जातं. संघटनेमध्ये फार मोठी ताकद आहे. आता मला सांगा, गवताची काडी ताकद आहे का गवताच्या काडीमध्ये? पण गवताच्या काड्यांनी संघटना केली, एकत्र आल्या आणि त्यांनी मोठा दोरखंड निर्माण केला. तर त्या दोरखंडापासून मधून मत्त म्हणजे माजलेला हत्ती सुद्धा बांधता येतो. म्हणून कलियुगामध्ये असो नाही तर कोणताही युग असो, संघटनेमध्ये मोठी ताकद असते. म्हणून हे मुंडींजी तुम्ही एकटे जाऊ नका, मग तुमच्या शिष्यांना घेऊन जा. तेव्हा त्या मुंडींनी 4 शिष्य सोबत नेले, ऋषी, यती, किरी आणि उपाध्याय. त्यांना नेल्यानंतर शेवटी नारद महर्षींचं आवाहन भगवान विष्णूने केलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही यांचं शिष्यत्व पद करत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे, तुमच्या उपदेशाकडे ध्यान देणार नाहीत. म्हणून नारदजींनी सुद्धा टक्कल करून टाकली आणि नेहमी त्या मंत्राचा मंत्र घोष करत होते, जप करत होते, मंत्र सोडला आणि अरहन नावाच्या मुंडीने जो मंत्र दिला होता तो मंत्रात जप करायला लागले.
तोंडावर कपडा बांधला, मळके कपडे घातले, हातात झाडू घेतला आणि त्या त्रिपुरामध्ये गेले. नारदजींना पाहिल्या म्हणतो, महाराज हे काय नवीन रूप आता? म्हणे नाही नाही, आता जागी झालो म्हटले मी. आतापर्यंत भ्रमात होतो, आता मला खरं ज्ञान प्राप्त झालंय. म्हणे काय खरं ज्ञान? म्हणे आपला देहच आपला आत्मा आहे. आपण जे चांगलं चांगलं जेवण करतो हेच आपली भक्ती आहे. आपण मरतो हीच आपली मुक्ती आहे. म्हणून खा प्या मजा करा. अरे शरीराला पुष्ट ठेवा, शरीरच आत्मा आहे. असं नास्तिकतेचं ज्ञान देऊ लागले. म्हणजे महाराज तुम्हाला हा उपदेश कोणी केला? म्हणजे आमच्या गुरुजींनी. मग आम्हाला सुद्धा उपदेश करायला पाहिजे ना. म्हणजे मग आमच्या गुरुजींना बोलवतो. तेव्हा नारद महर्षींनी या 4 शिष्यासह मुंडी ऋषींना बोलवलं. यती ऋषी किर्य आणि उपाध्याय 4 शिष्यासह मुंडी अर्हण आले आणि त्यांनी जो भ्रमित उपदेश केला. बरं त्याला प्रमाण सांगायचे. 16,000 श्लोकाचं भ्रमित करणारं शास्त्र त्याला उपदेश करून संपूर्ण लोकांना ते 16,000 शास्त्र भ्रमित करणारं शास्त्र शिकवलं. आणि जे लोक सदाचरणी असायचे ते दुराचरणी होऊ लागले. ते सांगू लागले, एव स्वर्ग नरको प्राणीनाम नान्यता क्वचित. इथेच स्वर्ग आहे, इथेच नरक आहे, इतर कुठे स्वर्ग नाही, इतर कुठे नरक नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाला स्वर्ग आहे, जीवनात दुःख झालं हाच नरक आहे. म्हणून जीवनामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करा, शरीराला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लोक धर्मभ्रष्ट झाले, स्त्रिया पुरुष व्यभिचारी झाले. पातिव्रत्य धर्म सोडून स्त्रिया भ्रष्ट कर्म करू लागल्या. त्यामुळे त्या त्रिपुरासुरांच्या नगरीमध्ये दारिद्र्याने प्रवेश केला. या कथेतून लक्षात घ्यायचंय, जोपर्यंत तुम्ही धर्माने वागत आहात तोपर्यंत महादेव सुद्धा तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही धर्मभ्रष्ट होणार त्या दिवशी नाश झाल्याशिवाय राहणार नाही. का? धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो धर्मच त्याचं रक्षण करतो. ज्या वेळेला सीता मातेने धर्माचं रक्षण केलं की एक अतिथी आपल्या घरासमोर विन्मुख जाईल, तसं होता कामा नये. म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाला साधू समजून धर्माने ती भिक्षा दिली. आता सीता मातेने धर्माचं रक्षण केलं, त्यामुळे त्या धर्मानेच सीतेचं रक्षण केलं. काय? ज्या रावणा पुढे काळही घाबरायचा, सर्व स्वर्गातले देव सुद्धा लटलटा कापायचे, पण तो रावण जेव्हा चंद्रहास खडक घेऊन सीता मातेला विनवण्या करण्याकरता यायचा, वश करण्याकरता यायचा, तेव्हा सीता माता एक गवताची वाळलेली सुकलेली काडी समोर धरायची. ए रावणा, अरे तू काय मला वश करतोस? तुझं संपूर्ण ऐश्वर्य, तुझ्या सहित संपूर्ण लंकित ऐश्वर्य माझ्या पुढे या गवताच्या काडी मुलाचं आहे. एवढं सामर्थ्य कशामुळे येतं? धर्माचं पालन केल्यामुळे. ज्याने जीवनामध्ये धर्माचं पालन केलं, धर्मनष्ट जीवन जगला, त्याला जगतामध्ये कोणाची भीती नाही. आणि धर्मभ्रष्ट झाला की कधी कोण कोणाचं अहित करेल, भगवान परमात्मा आपलं कसं अहित करतील हे मात्र सांगता येत नाही. या त्रिपुरांमध्ये राहणारे जे लोक आहेत, जे तोपर्यंत धर्मभ्रष्ट झाली नव्हती तोपर्यंत यांच्या जीवाला भीती नव्हती. पण जेव्हा भ्रष्ट करणाऱ्या शास्त्र शिकल्यामुळे व्यभिचार कर्म करू लागले, दुराचरण करू लागले, असत्य भाषण करू लागले, लोकांना लुटू लागले, लुबाडू लागले, परद्रव्य परनारीची अभिलाषा करू लागले, धर्मभ्रष्ट झाल्यामुळे तुकोबर असं म्हणतात, परद्रव्य परनारीचा अभिलाष तेतोनी हरास सर्व भाग्या. परनारी आणि परद्रव्य घेतल्यानंतर तर दोष लागतोच, पण नुसती अभिलाषा केली परद्रव्याची आणि परनारीची की तिथून तुमचं भाग्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. हेतून ऱ्हास सर्व भाग्या. आणि ही तीच परिस्थिती झाली. जोपर्यंत धर्मावर निष्ठ होते, एकनिष्ठ होते, तोपर्यंत हे श्रीमंत होते. रोग नव्हतं, दुःख नव्हतं, पीडा नव्हती, वियोग नव्हता. पण धर्मभ्रष्ट झाले, दारिद्र्याने प्रवेश केला, रोग व्याधीने नष्ट झाले. आणि अशा वेळेस भगवान महादेवाला विश्वकर्मा निर्मित सुंदर रथ प्राप्त झाला. आणि त्या विश्वकर्मा निर्मित सुंदर रथावर बसून भगवान शिवजी
पिनाक नावाचा पाणी जे धनुष्य हातामध्ये घेऊन युद्ध करण्याकरता तयार झाले. 1000 वर्ष पूर्ण होत आले आणि आता अभिजित मुहूर्त जवळ आलाय. 20 मिनिटाचा अभिजित मुहूर्त आहे. संपूर्ण मुहूर्ताचा कालावधी असतो 48 मिनिटाचा. यामध्ये 20 मिनिटाचा अभिजित मुहूर्त आणि तेही 1000 वर्षानंतर आलंय. म्हणून भगवान महादेवाने धनुष्याला आपला एक बाण जोडला आणि तो सोडणार इतक्या त्यांच्या अंगठामध्ये एवढी भयंकर वेदना झाली की तो जो बाण त्रिपुरांना लागणार पाहिजे होता तो मात्र चुकला. देव आश्चर्य करू लागले की आजपर्यंत भगवान महादेवाचा नेम कधी चुकला नाही, आज असं काय घडलं. तर भगवान महादेव म्हणतात की बाण मारत असताना, बाण सोडत असताना माझ्या अंगठ्यामध्ये कशी काय भयंकर वेदना झाली कुणाच ठाऊक मला कळत नाही. दुसरा बाण मारलाय, तो सुद्धा मारत असताना हातामध्ये अंगठ्यामध्ये वेदना झाली भयंकर, तो सुद्धा चुकला. आता 20 मिनिटात ते 10 मिनिटं संपले. भात्यात ते 2 बाण गेलेले. आता केवढं 10 मिनिटं शिल्लक आहे. भगवान महादेव म्हणतात कोणत्याही कार्याच्या आरंभी भगवान गणपतीचं पूजन करावं लागतं, पण मी गणपतीचं पूजन केलं नाही. गणपती माझ्यावर नाराज आहेत. म्हणून भगवान महादेवाने घरी फोन केला. हॅलो पार्वती, आपलं बाळ कुठे? म्हणजे खेळतय, त्याला एका ठिकाणी बसव आणि मोदकाचे लाडू खाऊ घाल, त्याला प्रसन्न कर. आणि पार्वती मातेने मोदकाचे लाडू खाऊ घातले. भगवान गणेशाला प्रसन्न केलं. भगवान गणेश इथून म्हणतात पिताजी आता काही टेन्शन नाही, आता तुमच्या अंगठामध्ये मी वेदना करणार नाही. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा असाच प्रसंग आहे. देव आणि असुर जेव्हा समुद्र मंथन करायला लागले, त्या समुद्र मंथन करण्याच्या आधी जेव्हा तो मेरू पर्वत आणत होते, तो आणण्याच्या आधी गणपतीचं पूजन त्यांनी केलं नाही. म्हणून तो एवढा मोठा मेरू पर्वत असुरांच्या देवाच्या अंगावर पडला. कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, कोणाचं डोकं फुटलं. शेवटी त्यांनी गणपती केलं तेव्हा त्यांना तो मेरू पर्वत समुद्रामध्ये मंथना करता आणता आला. म्हणजे कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपतीचं पूजन केलं पाहिजे. आणि बघा कोणत्याही कार्याचा आरंभ असो हिंदू धर्मामध्ये, जोपर्यंत गणपतीची पूजा होत नाही तोपर्यंत कार्याला प्रारंभच होत नाही. इकडे भगवान गणपतीचं पूजन केलं, नैवेद्य समर्पण केला आणि मात्र आता अंगठा मात्र मजबूत झाला. आणि आता उरले होते फक्त 5 मिनिटं. स्वर्गामध्ये हाकार माजला, प्रभू पाहिमाम पाहिमाम पाहिमाम, आमचं रक्षण करा. कारण हे 5 मिनिटं जर गेले तर पुढे 1000 वर्षापर्यंत या असुरांना कोणी मारू शकत नाही. भगवान महादेवाने आपला पिनाक धनुष्य उचललेला आहे, त्याला आपला बाण जोडलाय, नेम लावलाय आणि बाण सोडला बरोबर सर 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 करत गेलाय. तो बाण 3ही त्रिपुरांना लागलाय आणि त्या भगवंताच्या बाणाने 3ही पुरांचा नाश झालाय. बोल त्रिपुरारी भगवान की. कमलाक्ष, विद्युन्माली, तारकाक्ष या 3 भवांचं जे त्रिपुर आहे त्या 3ही पुरांचा नाश भगवान परमात्म्याने केला. म्हणून भगवंताला नाव पडलं त्रिपुरारी. त्रिपुर नावाच्या असुरांचा जो अरी आहे नाव त्रिपुरारी. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मूर नावाच्या दैत्याचा नाश केल्यामुळे नाव पडलं मुरारी आणि भगवान महादेवाला त्रिपुर दैत्याचा नाश केल्यामुळे नाव पडलं त्रिपुरारी. बोल त्रिपुरारी भगवान की. यानंतर एके दिवशी बृहस्पती ऋषी इंद्र शिवदर्शना करता कैलास पर्वतावर जात होते. भगवान महादेवाने इंद्राची परीक्षा घेतली की हा कोणत्या भावनेने अहंकार टाकून येतोय का अहंकार घेऊन माझ्या दर्शना करता येतोय. म्हणून भगवान परमात्मा एक दिगंबर जटाधारी रूप धारण करून बृहस्पती आणि इंद्र ज्या रस्त्याने येत होते त्या रस्त्यामध्ये येऊन उभे राहिले. आणि त्या जटाधारी रूप धारण करणाऱ्या ब्राह्मणाचा आणि इंद्राचा संवाद सुरू झाला. संवादावरून भांडण सुरू झालं, भांडणावरून युद्धाला सुरुवात झाली. आणि ते युद्ध करत असताना इंद्राने सरळ आपलं वज्र उचललं आणि त्या जटाधारी ब्राह्मणावर सोडणार. इतक्यात भगवान परमात्म्याने आपला 3रा डोळा उघडला आणि 3ऱ्या डोळ्यातील अग्नी बाहेर प्रकट केला. आणि 3रा नेत्र उद्घाटन केल्यानंतर ब्रह्मदेव प्रकट म्हटले महाराज आपण ज्या इंद्राला इंद्रपदावर बसवले तुम्ही मारताय. तेव्हा दया आली आणि शेवटी आपल्या
तिसऱ्या नेत्रातली जी नेत्रातली जी ज्वाळा आहे, अग्नी आहे, तो प्रगट झाला होता. आता मी त्याला आतमध्ये घेऊ शकत नाही. म्हटले मग तुम्ही असं करा, हा जो तुमचा अग्नी प्रगट झालाय तिसऱ्या डोळ्यातला, हा तुम्ही समुद्रामध्ये समर्पित करा. तर भगवान महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातला अग्नी समुद्रात समर्पित केला. तर त्या तिसऱ्या डोळ्याच्या अग्नीतून सुंदर असं बालकाचा जन्म झाला. बोले शंकर भगवान की. ते बालक अतिशय सुंदर होतं. ब्रह्मदेव त्या बालकाला पाहण्याकरता गेले. त्या बालकाला असं उचललं, ते बालक असं पराक्रमी होतं की त्या बालकाने ब्रह्मदेवाचा गळाच पकडला. जे दाबाला सुरुवात केली, ब्रह्मदेव म्हणले सोड सोड सोड. एवढा घट्ट तो गळा पकडला की शेवटी ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रू आले, अश्रू. आणि ते अश्रू त्या बालकाच्या मुखामध्ये पडले. त्या बालकाने ब्रह्मदेवाचे अश्रू प्राशन केले, म्हणून त्या बाळाचं नाव पडलं जलंधर. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातले जल ज्यांनी धारण केलं म्हणून नाव पडलं जलंधर. हा जलंधर मोठा पराक्रमी होता. ब्रह्मदेवाची आराधना करून याने खूप शक्ती प्राप्त केली होती. एके दिवशी हा जलंधर आपल्या असुरांना घेऊन सभेमध्ये बसला होता आणि अचानक विषय निघाला. म्हणजे एकदा देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन केलं होतं. या समुद्र मंथन करत असताना 14 प्रकारचे रत्न प्रगट झाले म्हटले. यामध्ये वारुणी असुरांना दिली आणि अमृत जेव्हा प्रगट झालं त्यावेळेला कपट केलं. देवांना अमृत पाजलं या मोहिनी भगवंताने अर्थात विष्णूने, आणि असुरांना मात्र वारुणी दारू पाजली म्हटले. हे जालंधरला सहन झालं नाही. म्हणजे तो विष्णू आपल्या बाबतीमध्ये कपट करतो काय? खूप तपश्चर्या करून भगवान विष्णूला त्रास द्यायला सुरुवात केली. भगवान विष्णू बरोबर जालंधराचं घनघोर युद्ध झालं आणि ते युद्ध करता करता त्या जालंधराचं युद्ध कौशल्य पाहून भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न झाले. बरं ब्रूहि, माग, तुला काय मागायचंय? जालंधराला माहिती होतं की आपण किती जरी युद्ध केलं तरी भगवान विष्णूला आपण पराजित करू शकत नाही. पराजित करू शकत नाही पण वश मात्र करू शकतो. म्हणून जालंधर म्हटले, महाराज एक विनंती करतो, मला सांगा तुमची पत्नीचं नाव काय? म्हणे लक्ष्मी. लक्ष्मीची उत्पत्ती कुठून झाली? समुद्रातून. तुम्हाला माहितीये का माझा जन्म सुद्धा समुद्रातूनच झालाय. म्हणजे लक्ष्मीचं माझं नातं काय? भावा बहिणीचं. आता लक्ष्मी तुमची पत्नी म्हणजे मी तुमचा कोण आलो? साला. तुम्ही माझे कोण आले? जिजाजी. मग आता खरं सांगा, साल्याचं जिजाईचं कधी युद्ध होतं का? चला म्हणे माझ्या घरी. सर्व देव म्हणायला लागले, काय चतुर आहे म्हणे हा. कसे तरी भगवान विष्णूला युद्ध करण्याकरता तयार केलं होतं आणि त्याला यांनी वश करून टाकलं. यदि भावक तुष्टोसी वरमेता ददस्वमे मद्भगिन्या मया सार्धम मद्गेहे सगणो वस. त्या जलंधराने भगवान विष्णूला प्रार्थना केली, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला एक वरदान द्या, माझ्या बहिणीसह माझ्या नगरीमध्ये तुम्ही राहा म्हटले. आणि भगवान परमात्मा लक्ष्मीसह त्या समुद्रामध्ये क्षीरसागरामध्ये राहण्याकरता गेले. इकडे सर्व देवता भगवान महादेवाकडे गेले. महादेव म्हटले, जोपर्यंत त्याचं माझं बिघडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मारू शकत नाही. काहीतरी कारण असलं पाहिजे ना युद्ध करण्याकरता. विनाकारण उठायचं दानुष्यबाण घेऊन त्याला मारायचं कसं काय शक्य? असं जालंधराचं आणि माझं काहीतरी द्वेष निर्माण झाला पाहिजे तेव्हा तर युद्ध करणार ना मी. नारद महर्षी म्हटले, मग असं सांगा ना, माझ्याकडे असे भरपूर काही युक्त्या आहेत म्हटले की चालू चालू गळा लावायच्या आणि चांगलं बोलणाऱ्या माणसांना कसा विरोध करायचा. बरं, तेव्हा एकच नारद होते. तेव्हा कळ लावणारा नारद एकच होते. पण आता गल्लोगल्ली फिरतायत सावधान या नारदापासून. दोन भावाचं चांगलं चालत असलं की यांना काही सहन होत नाही. त्यांना असं वाटलं या एका घराचे 2 घर कशी होतील, एका घरामध्ये भिंत कशी होईल, असं ते काही काही नारद असतात, कळ लावतात त्यांना. परंतु ते जे पूर्वज नारद होते त्यांच्या भांडणाने सुद्धा जगताचं कल्याण होतं. आणि आता जे नारद भांडण लावतात त्याने एका घराचे 2 घर होतात. नारदजी म्हटले, चिंता करू नका. एके दिवशी नारदजी त्या जलंधरकडे गेले. जलंधराने, नारदजी असे संत आहेत की जेवढा मान देवांकडे तेवढाच मान त्यांना आसुरांकडे सुद्धा आहे.
या जलंधराने मोठं राजोचित स्वागत केलं. बसण्याकरता आसन दिला, षोडशोपचारे पूजन केल्यानंतर विचारलं, महाराज कसं काय आगमन झालं? म्हणजे काही कामानिमित्ताने आलो होतो. बघितला मग का? म्हटले ऐश्वर्य आमचं. जलंधर आपली पोशाखी मिरवायला लागलं नारदी समोर. सांगा म्हटले, तुम्हाला काय कमतरता दिसते माझ्या राज्यामध्ये? सर्व काही विपुलता आहे म्हटले, धन धान्य सुख समृद्धी सर्व काही आहे. नारदजी म्हणतात सर्व आहे, पण पार्वती सारखी सुंदर स्त्री तुझ्या शेजारी नाही आहे. तेवढी एक जर कमी पूर्ण झाली तर बघ तुझ्या राज्यामध्ये कोणतीच कमतरता राहणार नाही. म्हटलं असं? पार्वती एवढी सुंदर आहे? म्हटले हो. भगवान शंकराच्या शेजारी शोभत नाही म्हटले ती, मग तुझ्या शेजारी शोभणार. अशी कळ लावली नारदजींनी. त्याच्या मनामध्ये पार्वतीची अभिलाषा निर्माण झाली आणि तो युद्ध करण्याकरता कैलासावर आला. नारदजी तेवढ्यात अगोदर पोहोचले होते. म्हणे महाराज चाबी फिरवलीये, तुम्ही धनुष्य उचलायला हरकत नाही. भगवान महादेवाचं आणि जलंधराचं युद्ध सुरू झालं. घनघोर युद्धाला सुरुवात झाली, पण जालंधर काही मरत नव्हता. का? कारण त्या जालंधरची पत्नी होती वृंदा आणि ती महान पतिव्रता होती. त्या वृंदेच्या पातिव्रत्यामध्ये शक्ती प्राप्त होत होती जलंधरला. माता भगिनी, जीवनामध्ये जर पातिव्रत्य धर्माचा अंगीकार केला तर पतीला कधीही अपमृत्यू प्राप्त होत नाही. आपला पातिव्रत्य धर्म त्या पतीला कवचासारखं चिलकतासारखं संरक्षण करत असतो. त्या वृंदेच्या पातिव्रत्यामुळे जालंधर काही मरत नव्हता. भगवान महादेवाने अनेक प्रयोग केले, अनेक शस्त्रास्त्र सोडले, पण जलंधर मरतच नव्हता. पण या जलंधराने मायेचा रूप धारण केलं, मायवी रूप धारण केलं. एका रूपाने भगवान महादेवाबरोबर युद्ध करतायत आणि दुसरं रूप धारण करून तो कैलासावर गेला आणि भगवान महादेवाचं रूप धारण करून तो पार्वती मातेच्या जवळ गेला. पण जसा तो पार्वती मातेजवळ गेला, पण पार्वती मातेचं भयंकर दिव्य असं तेज जवळ गेल्यानंतर त्या तेजाला त्याला काही सहन झालं नाही आणि त्याच्या कपाळावर एक घामाचा थेंब आला. घामाने तो भयभीत झाला, लोतपत झाला. पार्वती मातेने ओळखलं की हे आपले भगवान महादेव नाहीये, हा जालंधर भगवान महादेवाचं रूप कपटाने घेऊन आपल्याला भ्रष्ट करण्याकरता आलाय. पार्वती माता तेथून जी अदृश्य झाली, भगवान विष्णू समोर प्रगट झाले. सांगितले, महाराज हा मायावी आहे, हा कपटी आहे, त्यामुळे तुम्ही धर्माने युद्ध केलं तरी हा संपणार नाही. त्यामुळे तुम्ही आता त्यानेच केलेली युक्ती त्याच्यावर वापरा. जसं त्याने भगवान महादेवाचं रूप धारण करून मला भ्रष्ट करण्याकरता आला होता ना, तसं आता तुम्ही त्या जलंधराचं रूप धारण करून त्याची पत्नी वृंदा तिला भ्रष्ट करा, तरच हा मरेल. मग भगवान महादेव युद्ध करतायत जलंधराशी आणि इकडे भगवान विष्णू एका तपस्वी ब्राह्मणाचं रूप धारण करून येतात. सोबत 2 माकडं आणि त्यांच्या सोबत एक आपला शिष्य, असे 4 जण नगरीमध्ये फिरता 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 2 राक्षस त्यांनी पुढे पाठवले भगवान विष्णूने. आणि त्या 2 राक्षसांनी वृंदेला पकडलं, तिचं हरण करून घेऊन जात होते. तेवढ्यात भगवान विष्णूने या 2 राक्षसांना मारलं आणि 2 राक्षसांपासून वृंदेची सुटका केली. बेटा घाबरू नकोस, माझ्या आज्ञेशिवाय मी असताना तुला कोणी स्पर्श करू शकणार नाही. वृंदेचा विश्वास संपादन केला. आणि महाराज तुम्ही एवढे बलवान आहात की तुमच्या नुसत्या संकल्पाने राक्षस मेली, तर मला एक सांगा, माझे पती भगवान महादेवाबरोबर युद्ध करण्याकरता गेले, नेमकं त्यांचं काय झालं मला समाचार देता का? तर त्या भगवान विष्णूने आपल्या सोबत असणाऱ्या 2 माकडा सांगितलं, जा रे म्हटले समाचार घेऊन या. आणि युद्धामध्ये गेले तर 2 माकड परत येत असताना एकाच्या हातामध्ये जलंधराचं धड आहे आणि दुसऱ्याच्या हातामध्ये जलंधराचं शिर आहे. का मायावी. आणि ते घेऊन पुढे टाकलं आणि सांगितलं की जलंधर भगवान महादेवाच्या त्रिशूळाने मेला. वृंदा पतिव्रता होती, ती रडू लागली, गयावया करू लागली. महाराज जर तुमच्या संकल्पाने राक्षस मरतात तर तुमच्या संकल्पाने